निर्मला देवींनी सकाळची पूजा केली होती. तेवढ्यातच दरवाजावरची बेल वाजते. रेखा, अगं जरा दार उघड. बघ जरा हे आले असतील. काल म्हणत होते गावाहून येईन परत. हो आई, आत्ता उघडते. रेखाने जसा दरवाजा उघडला ती थक्कच झाली. मोहनलाल बरोबर एक 16-17 वर्षांची मुलगी होती, जिने गळ्यात हार घातला होता आणि भांगात कुंकूही भरलं होतं. सुनबाई, तुझ्या नवीन सासूचा गृहप्रवेश नाही करणार? हे काय म्हणताय तुम्ही बाबा? नवीन सासू? हो, मी मनोरमाशी लग्न केलंय. काय लग्न? हे सगळं काय आहे बाबा? मी काही समजले नाही. काय झालं ग रेखा? कोण आहे ही? तुमच्या बरोबर कोण आहे? माझी बायको आहे ही मनोरमा. मी गावात हिच्याशी लग्न केलंय. आताही आपल्या बरोबरच राहील. तुम्ही दुसरं लग्न केलंय आणि तेही या छोट्या मुलीशी, जी आपल्या मुलांच्या वयाची आहे. घरात इथं मुलं सुना आल्यात आणि तुम्ही या छोट्या मुलीशी लग्न करून तिला इकडे आणलात. अशी काय गरज पडली हो तुम्हाला? अगं माझी मर्जी. मला मनोरमा आवडली, त्यामुळे मी तिच्याशी लग्न केलं. मनोरमा माझी खूप काळजी घेते. तुझं आता वय झालंय, तू तर माझा जराही विचार करत नाहीस. आता जिथं माझा विचार केला जाईल तिथेच मी जाणार ना. जो माझी काळजी घेईल मी त्यालाच माझ्या बरोबर ठेवीन. मोहनलालजी बरोबर बोलतायत. मी आणि मोहनलालजी एकमेकांवर खूप प्रेम करतो. जर आम्हाला दोघांना या लग्नाचा काही प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही कशाला मध्ये बोलताय मग? आतापासून मी मोहनलालजींबरोबर याच घरात राहीन. बाबा, तुम्ही हे बरोबर करत नाहीयेत. आई असताना तुम्ही दुसरं लग्न नाही करू शकत. राजीव बरोबर बोलताय. एक लग्न असताना दुसरं लग्न करणं हा कायदेशीर गुन्हा आहे आणि तशीही मनोरमा लहान आहे. लहान मुलीशी लग्न करणंही गुन्हाच आहे. आईंच्या मनात आलं तर त्या पोलिसात तुमची तक्रार करू शकतात. पोलिसात तक्रार तर करून दाखवा. आता खोलीत जाईन आणि स्वतःचा जीव देईन मी. बोल निर्मला, तुला हेच हवंय का की मी माझा जीव द्यावा? मला माझा आनंद नको? सुनबाई, राजीव, जे व्हायचं होतं ते झालंय. यांची जी मर्जी होती ती त्यांनी केलीये. आता काही होऊ शकत नाही. मनोरमाला इथे राहू दे. मला नाही आवडणार माझ्यामुळे कोणी स्वतःचा जीव दिला तर. मनोरमा मोहनलाल बरोबर त्याची बायको म्हणून घरात राहू लागली. काही दिवसांनी मनोरमाचे आई वडील तिला भेटण्यासाठी आले. त्यांनी कधीच शहरातलं राहणं बघितलं नव्हतं. आल्या आल्यास त्यांनी घराचा नर्क बनवला. किचन मधून तर खूपच घाण वास येतोय ग. काय बनवताय तिथे? आई, मनोरमा आपल्या घरच्यांसाठी मासे बनवतीये. बाबांनी स्वतः बाजारातून आणून दिलेत. काय मासे? आणि तेही माझ्या किचन मध्ये? हे काय चालू आहे? तुमचे बाबा तर ह्या सगळ्या गोष्टींना हातही लावत नव्हते. आज त्यांनी स्वतःच्या हातानेच मासे खरेदी करून आणलेत. देव जाणे ह्या मुलीने त्यांच्यावर काय जादू केलीये. हे तर त्यांच्या वयाबरोबर स्वतःचे संस्कारही विसरत चाललेत. आई, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, बाबांना जर ठीक करायचं असेल, योग्य मार्गावर आणायचं असेल तर तुम्हाला पोलिसात तक्रार करायलाच पाहिजे. पण तुम्ही माझं ऐकतच नाही आहात. नाही सुनबाई, मला नाही वाटत की हे सगळं पोलिसांपर्यंत पोहोचायला हवं. आपली खूप बदनामी होईल. जे चाललंय ते चालू दे. माझ्यात आता ताकद नाही ही सगळी लढाई करण्याची. रेखाची सासू निर्मला देवी त्या दिवशी खूप रडली, पण समाजाच्या भीतीने ती काहीच बोलली नाही. असेच त्यांचे काही दिवस गेले. रेखा, मी किती वेळापासून सांगतोय मला एक कप चहा दे. काय झालं? किचनमध्ये दूध नाहीये. सकाळी मागवलं होतं, पण मनोरमाच्या घरच्यांनी सगळं दूध संपवलं. मी बाबांशी आत्ताच बोलतो. राजीव रागाने आपल्या वडिलांकडे जातो. बाबा, मनोरमाचं हे काय वागणं आहे? सकाळी एवढं दूध आलं होतं, सगळं दूध संपवलं. एक कप चहासाठी पण दूध नाहीये. आता तुम्ही काही बोलत का नाही आहात? बघितलं तुम्ही आपल्या आई बरोबर हा कसा बोलतोय ते? मला मनोरमा म्हणून हाक मारतोय आणि वरतून हेही म्हणतोय की मी आणि माझ्या परिवाराने सगळं दूध संपून टाकलं. ऐका, मी एकही दिवस इथं राहणार नाही. मी माझ्या आई वडिलांबरोबर जातीये. नाही मनोरमा, तू कुठेही जाणार नाहीस. राजीव, मनोरमा तुझी आई आहे. तिच्याशी जरा नीट वाग. माझी फक्त एकच आई आहे, जिने मला जन्म दिलाय. ही छोटीशी मुलगी माझी आई होऊ शकत नाही. हे असलं घाणेरडं बोलणं माझ्यासमोर करू नका. मला आधीच एकतर खूप जास्त राग आलाय. या प्रॉपर्टीची वाटणी करा. तुमचा हिस्सा तुमच्याकडे ठेवा आणि माझा हिस्सा मला देऊन टाका. मी आईला घेऊन वेगळं राहतो. हो ठीक आहे, मला याच्यात काहीच अडचण नाहीये. मी उद्याच वकिलांना बोलवून प्रॉपर्टीचे 2 हिस्से करतो आणि आम्ही इथून निघून जाऊ. राहा मग तू तुझ्या आईबरोबर आरामात. प्रॉपर्टीबद्दल बोलणं ऐकून मनोरमा थोडी विचारात पडते. तिच्या डोक्यात दुसराच विचार होता. अगं मनोरमा, हा म्हातारा अर्धी प्रॉपर्टी त्याच्या मुलाच्या नावावर करतोय. अगं, आम्ही या म्हाताऱ्याबरोबर तुझं लग्न ह्याच्यासाठी थोडंच केलं होतं. अर्धी प्रॉपर्टी आपल्या हातातून जातीये
आम्ही तर एवढ्यासाठी ह्या म्हाताऱ्याबरोबर तुझं लग्न लावून दिलं होतं की सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण तू होशील आणि काही वर्षांनी हा म्हातारा मेला की आरामात आपण सगळ्यांनी आईश केली असती. काळजी करू नका बाबा तुम्ही, ही सगळी प्रॉपर्टी आपलीच होईल. मी काहीतरी मार्ग शोधते. तशीच जर गरज पडली ना तर या म्हाताऱ्याला आणि त्याच्या घरच्यांनाही आपण वर पाठवूयात. मनोरमाला याची कल्पना नव्हती की तिचं सगळं बोलणं रेखाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आहे. रेखाने लपून छपून मनोरमा आणि तिच्या आईवडिलांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि तो आपल्या सासऱ्यांना दाखवला. बघितलात बाबा, ज्या मुलीला तुम्ही लग्न करून या घरी आणलं ती तुमच्या पाठीमागे तुम्हालाच वर पाठवायचा विचार करतीये. अजूनही वेळ गेलेली नाहीये बाबा, आता तरी सुधरा. तू बरोबर बोलतीयस सुनबाई. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी या मनोरमाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलो. नाही, पण आताही या घरात राहणार नाही. तसंही दुसऱ्या लग्नाचा काही अर्थच नाहीये. मनोरमा माझी कोणीच नाहीये. रेखाची ही चाल यशस्वी झाली. तिच्या सासऱ्यांना हे सगळं पटलं आणि त्यांनी मनोरमाला तिच्या आई वडिलांसमवेत घराबाहेर काढलं. मनोरमाच्या खोट्या प्रेमाने मोहनलालचे डोळे उघडले होते. आज निर्मला देवीच्या आयुष्यात पुन्हा सुख शांती आली होती. ती केवळ रेखामुळे. रेखाने अगदी हुशारीने आणि समजुतीने आपल्या सासू सासऱ्यांचा गेलेला संसार पुन्हा मिळवून दिला. अकरावीच्या क्लासमध्ये विजय नावाच्या टीचरची एंट्री होते. विजय दिसायला खूपच हँडसम होता. शिल्पा त्याला बघतच राहिली आणि एका नजरेतच तो तिला आवडू लागला. विजयने क्लासमध्ये येऊन आपलं इंट्रोडक्शन दिलं आणि सगळ्या मुलांना नावं विचारली. शिल्पानेही आपल्याबद्दल सांगितलं. विजयसाठी तर शिल्पा एक नॉर्मल स्टुडंट होती, पण शिल्पा मात्र विजयला वेगळंच काहीतरी समजत होती. विजयचा वाढदिवस येणार होता. सगळी मुलं विजयला त्या दिवशी क्लासमध्ये विश करतात. हॅपी बर्थडे सर, हॅपी बर्थडे सर. थँक्यू 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 सो मच. तुमच्या सगळ्यांच्या या विशेषसाठी खूप मनापासून धन्यवाद. या सगळ्यांना इथे विश करू देत, पण मी विजय सरांना वेगळ्या पद्धतीने विश करणार आहे. विजय सर पण बघतच राहतील की मी त्यांचा बर्थडे कसा साजरा केला. विजयला जराही अंदाज नव्हता की त्याला विश करण्यासाठी शिल्पा त्याच्या घरी येऊन पोहोचेल. विजय आपल्या बायकोबरोबर आपल्या बर्थडे पार्टीसाठी बाहेर जाणार होता. ते दोघेही रेडी झाले होते. ते दोघेही बाहेर पडतच होते. तेवढ्यातच शिल्पाला दारात बघून विजय आश्चर्यचकित होतो. शिल्पा, तू आणि इथे? तुमचं बर्थडे आहे आणि मी नाही येणार असं कसं होईल? हॅपी बर्थडे सर. बघितलं, मी सरप्राईज दिलं ना. हॅलो मॅम. ही माझी बायको सुजाता आहे. सुजाता, ही माझी स्टुडंट शिल्पा आहे. ही अभ्यासात खूप हुशार आहे. विजय सर तर उगाच माझं कौतुक करत असतात. बरं, हे घ्या सर, मी तुमच्यासाठी काही गिफ्ट घेऊन आले होते. आपण आतमध्ये बसूया. ये शिल्पा, आत ये. शिल्पाच्या येण्यामुळे त्या दिवशी विजय आणि सुजाता बाहेर जाऊ शकले नाहीत, कारण शिल्पाने सगळी व्यवस्था घरीच केली होती. तिने खूप सारं खाणं आधीच ऑर्डर केलं होतं. शिल्पा, तू हे खूप सारं जेवण ऑर्डर केलेस. हे एवढं कोण खाणार आहे? तुमचा बर्थडे आहे आणि जोरदार सेलिब्रेशन होणार नाही असं तर होऊच शकत नाही. विजय आणि सुजाताने त्या दिवशी शिल्पाचं हे वागणं हलक्यातच घेतलं. पण आता तर शिल्पाने रोज नियमच केला होता. ती रोज विजयच्या घरी यायची. विजय जेव्हाही सुट्टीवर असायचा तेव्हा शिल्पा काही ना काहीतरी कारण काढून घरी यायची. आता तर विजय आणि सुजाताला शिल्पाचं हे सारखं येणं खटकायला लागलं होतं. एक दिवस सुजाताला आपल्या माहेरी जावं लागलं, कारण त्या दिवशी विजय सुट्टीवर होता. रामू भैया, आज विजय सर स्कूलमध्ये नाही आले? अगं पोरी, आज विजय सर सुट्टीवर आहेत. ते त्यांच्या बायकोला सोडायला एअरपोर्टला गेले होते, त्यामुळे ते शाळेत नाही येऊ शकले. आज विजय सर घरी एकटेच आहेत, म्हणजे माझ्याकडे चांगली संधी आहे. आज मी त्यांना माझ्या मनातलं सांगितल्याशिवाय राहणार नाही. शिल्पा विजयच्या घरी जाते, कारण तिला माहिती पडतं की विजय घरी एकटाच आहे. विजय दरवाजा उघडतो तर शिल्पा त्याच्या गळ्यातच पडते. हे काय करतेस तू शिल्पा? बाजूला हो. हा काय वेडेपणा आहे? माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे सर. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. हा काय मूर्खपणा आहे? तुला माहितीये ना माझं लग्न झालेलं आहे. मग काय झालं? तुम्ही तुमच्या बायकोला डिव्होर्स द्या आणि माझ्याशी लग्न करा. तसंही तिच्यात काय आहे एवढं? कशी गावंढळ दिसते ती. मी तर एवढी मॉडर्न आणि सुंदर आहे. आपण दोघं खूप सुखी राहूयात. शिल्पा विजयला अजून घट्ट मिठी मारते. विजय शिल्पाला आपल्यापासून दूर करतो. तेवढ्यातच सुजाता दारात येते आणि ती शिल्पाला जोरदार थप्पड मारते. तिच्या बरोबर अजूनही दुसरं कोणी होतं. बघा तुमच्या मुलीचं हे वागणं. मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं. मम्मी, पप्पा आणि इथे, आणि तुम्ही तर तुमच्या आईकडे गेला होतात ना? नाही, माहेरी जाणं तर एक नाटक होतं. मला आणि विजयला तुझं हे सत्य तुझ्या आई वडिलांसमोर आणायचं होतं, कारण आम्हाला तुझं हे वागणं अजिबात पटत नव्हतं. माझ्या नवऱ्यापासून लांब राहा. हे सगळं करण्याचं तुझं वय नाहीये आता.
मी ठरवलं तर आत्ता तुझी कंप्लेंट करू शकते आणि तुला स्कूलमधून सुद्धा काढून टाकू शकते, पण मला तुझं भविष्य खराब करायचं नाहीये. अगं, आम्ही तुला हे सगळं करण्यासाठी शाळेत पाठवलं होतं का? नशीब समज की हे दोघं खूप चांगले आहेत म्हणून त्यांनी तुला सोडून दिले. यांच्या जागी दुसरं कोणी असलं असतं तर देव जाणे आपली किती बदनामी झाली असती. यानंतर परत जर असं काही केलंस तर आम्ही विसरून जाऊ की तू आमची मुलगी आहेस. विजयला खूप हायसं वाटलं की आज त्याच्या बायकोमुळे तो एका खूप मोठ्या अडचणीतून वाचला आहे. कारण शिल्पा एक मुलगी होती आणि तिच्या मनात आलं तर ती विजयचं नाव खराब करू शकली असती. पण वेळेनुसार सगळं काही ठीक झालं. दुसऱ्या दिवशी शिल्पा जेव्हा शाळेत येते तेव्हा ती विजयशी नजर मिळवू शकत नव्हती, कारण तिला माहित होतं की तिने खूप मोठी चूक केली आहे. शिल्पा विजयला सॉरी म्हणते आणि आपल्या जागेवर जाऊन बसते. विजयला कल्पना होती की एका मुलीची अब्रू काय असते ते, त्यामुळे त्यांनीही ही गोष्ट जास्त वाढवली नाही आणि सगळ्या मुलांना जसं शिकवायचा तसाच तो शिल्पालाही शिकवू लागला. हीच एक आदर्श टीचरची ओळख असते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.